नमस्कार भाऊ मित्रांनो, थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे. तर मग चला जास्त गंजीर गाठा नदीला पूर्ण करता सरळ सोपी भाषेत व्हिडिओची सुरुवात करून घेऊ. भाऊ, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. आजचा व्हिडिओ मस्त होणार आहे भावांनो, कारण आज आपण या व्हिडिओमध्ये मस्त वॅकन्सी घेऊन आलो. काय कशी भरती आहे, काय कशी प्रक्रिया आहे, किती वॅकन्सी आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक काय आहे, सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देतो ना भाऊ, टेन्शन काय घेता. ओके, तर चला भाऊ जास्त वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवातच करून घेऊ आपण. मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत जे आहे मित्रांनो, पायाभूत सुविधा विकास मंडळात जे आहे मित्रांनो 85 जागाकरिता जे आहे मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे. याच्यामध्ये डिप्युटी मॅनेजर टेक्निकल या पदाकरिता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. काय कसं आहे गणित तुम्हाला सरळ सोपी भाषेत सांगितलं तर याच्यात सिव्हिल इंजिनिअरची मित्रांनो डिग्री मागितलेली आहे आणि सोबतच गेट एक्झाम पास असणे ही महत्त्वाचं आहे. काय कसं आहे हे सविस्तर तर आपल्याला PDF मध्ये असेल, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगून दिलं. यामध्ये मित्रांनो वयाची अट जी आहे मित्रांनो 34 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे. जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर तुम्ही 40चे असाल तर चालते आणि OBC वाले असाल तर तुम्ही 42 पर्यंतही चालून जाते. ओके, SC ST करता 5 वर्षाची सूट आणि OBC करता 3 वर्षाची सूट वयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. नोकरीची ठिकाणाचा जर विचार केला तर संपूर्ण भारतभरात तुम्हाला कुठंही नोकरी मिळू शकते, लागू शकते. तुम्हाला तिथं जाहा लागन, मेहनत करावं लागन, चांगले इकडे तिकडे पैसे ट्रान्सफर करून 2-4 खोके त्याच्यानंतर आपल्या इकडे मित्रांनो तुम्हाला ट्रान्सफर घ्यावं लागन. लागातच आहे बे नोकरीवर जमत्याना कार्यक्रम, टेन्शनच नका घेऊ. ओके मित्रांनो, या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावं लागते आणि अर्ज हे उद्यापासून सुरू होणार आहे. पण आपण तुमच्याकरता आजच सविस्तर माहिती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 8 जून 2026 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेच्या आत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावं लागते. उद्यापासून अर्ज चालू होणार आहे भाऊ, लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचा, कारण साईटचा काय रोणार रायन हे सांगता येतच नाही. तुमची इच्छा, मग तुम्ही अर्ज करा नका करू तो तुमचा विषय आहे. यामध्ये मित्रांनो ही PDF आहे. यामध्ये कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे, तुम्हाला पगार किती राहणार आहे, ह्या सविस्तर गोष्टी यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहे. ओके, हे थोडं तुम्ही बघून घ्या. इथं जर थोड्यात सांगितलं 50,000 ते 1.5 लाख रुपये म्हणजे 1,60,000 च्या दरम्यान तुम्हाला पगार राहणार आहे. टेक्निशियनचं पद होईल म्हणजे चोल्लर होय का. यामध्ये मित्रांनो SC करिता 13, OBC करिता 22, UR म्हणजे जनरल करिता 36, EWS करिता 8 असे टोटल मित्रांनो 85 वॅकन्सी जी आहे रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. समजला का भाऊ तुले? समजला का तुले? काय म्हणते म्हणले तर असं काय आहे ना ते भाऊ, असू द्या. थोडक्यात जर सांगायचं झालं मित्रांनो या भरतीविषयी तर मित्रांनो यामध्ये एलिजिबिलिटीचा जर विचार केला तर तुम्ही भारताचे रहिवासी पाहिजे. जे की असते मग ते वयाची अट झाली, भारताचा रहिवासी, हे कागदपत्र लागन, हे लागन, ते लागन, ते सर्व आहे. यामध्ये ऑनलाईन जर अप्लाईंगचा जर विचार केला तर तुम्हाला या वेबसाईटवरून, ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन इथून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावं लागते. जर तुमची इच्छा असेलच तर एखादा व्हिडिओ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कसा करावं लागते याच्यासाठी घेऊन येऊ, काही टेन्शन नका घेऊ. ओके, एखादी हलकीशी कमेंट करून त्याचा घेऊन येऊ. सिलेक्शन बेसचा जर विचार केला तर मित्रांनो यामध्ये तुमचा पेपरच नाही आहे. यामध्ये इथं तुम्ही बघू शकता सिलेक्शन हे जे आहे मित्रांनो, कॅन्डिडेट शॉल बी सिलेक्टेड बेस्ड ऑन द बेस्ट ऑफ द गेट स्कोर. जी गेटची एक्झाम राहणार आहे त्याच्यावरच जे आहे मित्रांनो तुमचं सिलेक्शन ठेवण्यात आलेलं आहे. ओके, यामध्ये थोडं बघून घ्यायचं. आपला इंग्लिशचा सत्यानाश आहे, त्याच्यानं विषय आपला गंभीर आहे. ओके, थोडं बघून घ्या. थोडक्यात सांगायचं झालं भाऊ आपल्या या नोकरीच्या व्यतिरिक्त तर भाऊ जीवनात तुमचं असो, माहे असो, लायनाचं असो, मोठाचं असो की कोणाचंही असो, उतार चढाव राहणार आहे. तुमचा जसा बेकार टाईम आला तसाच तुमचा चांगला टाईमही येणारा. फक्त बेकार टाईमात जीवाचं काही कमी जास्त करू नका, नाहीतर तुम्ही येणारा चांगला टाईम हा मिस करून टाकसा. समजला का भाऊ? काहीच नका करू, शांत राहा, मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुमची जीवनात सक्सेस होणार आहे जर तुमची खरी मेहनत आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, संयम आहे, सर्व गोष्टी पद्धतशीर आहे, सही डायरेक्शनमध्ये तुम्ही मेहनत करत आहे तर सर्व गोष्टी व्यवस्थित होणारच. थोडा वेळ लागल, थोडा टाईम लागल. म्हणजे थोडंसं सांगायचं झालं तर जसं कुत्री असते, कुत्री ती जनली तर एखादा मला 4-5 पिले देऊन देते आणि तेच पिले मग काही दिवसांना आपल्या रोडावर मेलेले दिसते. पण तुम्ही म्हणायचं मग हत्तीचं आहे म्हणा, हत्तीचं ज्यावेळेस निघन ना म्हणा मोठाचा मोठा ठेलाही थांबून जाईल म्हणा रोडावून ज्यावेळेस चलन तर म्हणा. हां,
असंच म्हणायचं थोडा वेळ लागन चायला तू MPSC करून म्हणा ग्रुप सीचं पद घे म्हणा, मी ग्रुप एचं पद घेतो म्हणा, राज्यसेवा देतो म्हणा, मलाच सल्यूट मारायला लावतो म्हणा. एखादा पोरगा जर 2-3 वर्षात झपकन लागला कॉन्स्टेबल आणि तुम्हाला ॲटिट्यूड दाखवणार तर चालेल PSI बनायचं. हां मार म्हणा मला सल्यूट दररोज, चांगला बदला घ्यायचा ठेचू. हां घेसान ना, घेता तुम्ही, मला विश्वास आहे तुमच्या. भाऊ जी ही वॅकन्सी आलेली आहे हिच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी बेसिक जे इन्फॉर्मेशन राहते तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कुठं सादर करायचा, शेवटची तारीख किती आहे, वयोमर्यादा काय आहे, नोकरीचे ठिकाण काय आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी निघतात तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही समस्या असेल भाऊ बिंदास्त कमेंट करा, काही टेन्शन नका घेऊ, एकदम घरच्यासारखं काम आहे. ओके, व्हिडिओला भाऊ थांबून घेऊ, थोडा राग आला असेल तर माफी करा. आणि पटकन भाऊ मागच्या व्हिडिओला जे तुम्ही सहकार्य केलं ते लय जबरदस्त होतं भाऊ. याच्या अगोदरचा व्हिडिओ जो अप्रेंटिसवाला आहे ना तो 1 नंबर व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही भाऊ नक्की पाहिजा. हां तुमची इच्छा पहा नका पाहू. चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.